नमस्कार, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. माझं किचन माझं नियम या आपल्या नवीन सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज डीमार्टला जायचं ठरवलंय. तुम्ही लिस्ट बघितलीच असेल, खूप मोठी लिस्ट झाली आहे आणि यावेळेस मी लिस्ट मोबाईल मध्येच तयार केली. तुम्हाला माहितीये मी बऱ्याच वेळा पेपरवर लिस्ट करते आणि मग ती पेपर जो असतो तो माझ्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये असतो. यावेळेस मी मोबाईल मध्येच लिस्ट केली आहे आणि डीमार्टची लिस्ट किती जरी कट कट करून बनवायची म्हटलं ना तरी ती मोठीच होते. उन्हाळा आहे म्हणून सनग्लासेस घेतलेले आहेत. कापडी 2 पिशव्या घेतल्यात आणि आज ना मी ठरवूनच मोजून 2 बॅग्स घेतलेल्या आहेत कारण जास्त सामान नाही घ्यायचं. लिस्ट मोबाईल मध्येच तयार केल्यामुळे ना आज लिस्ट अशी एक मोठी बघितली ना की खूप जास्त असं टेन्शन येतं की अरे किती मोठी लिस्ट झाली. त्याच्यामुळे म्हटलं मोबाईल मध्येच आपण लिस्ट बनवूया कारण पावसाच्या आधी मला एकदा डीमार्ट मध्ये जायचंच होतं. मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणते की मी मे मध्ये आणि दिवाळीच्या आधी एकदा असं 2-3 वेळा म्हणजे वर्षातून 2-3 वेळाच माझं डीमार्टला जाणं होतं. तर यावेळेस खूप जास्त सामान नाही घ्यायचं म्हणून थोडक्यात सगळं घेतलेलं आहे. तर चला जास्त वेळ न घालवता लवकर पोचायचं कारण प्रवास आपला लांबचा आहे. तर मी पण एक्साइटेड आहे. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मी चाललोय प्रभादेवीवरनं. ऍक्च्युली जायचं होतं ट्रेनने, पण आता समर पण आहे, खूप गर्दी पण असते. मुंबईचं ट्रॅव्हलिंग तुम्हाला माहिती आहे सगळं, खूप त्याच्यातच जास्त वेळ जातो आणि कंटाळा त्या गर्दीचा आणि आता उन्हाळ्यानं त्याचा खूप जास्त त्रास होतो. तर आज आम्ही ॲक्वा लाईन चूज केली आहे. तर आता डीमार्टला जायचं, पण 3 पर्याय आम्हाला चूज करायला लागणार आहेत त्याच्यासाठी, म्हणजे 3 लाईन आम्हाला चेंज करायला लागणार आहे. तर चला ट्रेनने सुरुवात करूया प्रवासाला. फायनली आता आम्ही 3 ट्रेन चेंज केल्या, म्हणजे 3 लाईन चेंज करून आता इथं आम्ही बांगूर नगरच्या डीमार्टला जायचं ठरवलंय म्हणून इथे उतरलोय. पण पहिली पेट पूजा करायची आणि आमचा पहिला विचार होता की काकींकडे थोडीशी सरप्राईज व्हिजिट करायचं, तर ते पण फ्लॉप झालंय. तर कारण टाइम झालाय, म्हणजे तिथे जायचंय पण पहिलं शॉपिंग करू मग जाऊ. पहिलं काहीतरी आता पेट पूजा करायची. आता ऍक्च्युली इथे हॉटेल पण माहिती नाहीये कुठे जवळ आहेत काय आहे ते, तर ते पण बघावं लागेल. इथे एक समोर खूप छान रेस्टॉरंट आहे, पण म्हणजे रेस्टॉरंट म्हणजे त्याला लंच वगैरे तर नाही करायचंय, पण बघू काय जवळ आहे ते कसं ते.
आणि फायनली आता आपण डीमार्ट मध्ये आलेलो आहोत. किती गर्दी आहे बघा, आणि कधीही डीमार्ट मध्ये आलं ना तरी गर्दी असतेच असते. सर्वात आधी ना मी लिस्ट बनवून घेतलेलीच होती, त्याप्रमाणेच मी प्रोडक्ट पिक करायला सुरुवात करणार आहे आणि त्याचप्रमाणे मी करते देखील आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी डाळ, तांदूळ, कडधान्य वगैरे डीमार्ट मधनं खूप असं काही भरत नाही सामान. जे मी माझ्या बाजूला जे लोकल मार्ट आहे तिथूनच घेते. आणि इथून घेण्याचं कारण म्हणजे अशा काही गोष्टी असतात, अशा काही वस्तू असतात ज्या आपल्याला महिन्याला किंवा 3 महिन्याला अशा ज्या लागतात, त्या गोष्टी मी फक्त इथून घेते. कारण हे सगळे मला छोटे छोटे पॅकेट्स लागतात आणि छोटे पॅकेट्स ऑनलाईनला अवेलेबल नसतात. म्हणून असं करत करत सगळ्या लिस्ट प्रमाणे मी एक एक वस्तू पिक करायला आणि माझ्या ट्रॉलीमध्ये टाकायला सुरुवात केली. डीमार्टला म्हणा किंवा कुठेही शॉपिंगला गेलं ना तर वेळ कुठे संपतो ना हा कळत देखील नाही. तसंच माझं काहीच झालंय. सगळी ट्रॉली पण बघा पूर्ण भरून गेलीये. कितीचं सामान मी घ्यायला आलेली आणि किती सामान घेतलेलं आहे हे सगळं तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये किंवा आजच्या ब्लॉग मध्ये जसं जमेल तसं बघायला मिळेल. तर आता आपण बिलिंग करून घ्यायचं. पण बिलिंग करायच्या आधी मी सर्वात शेवटी आज मी मनावर खूप कंट्रोल केलेला की मी आज किचन सेक्शन मध्ये जाणार नाही, पण शेवटी माझा पाय वळलाच. आणि शेवटी काय असे ना, मी हे सगळे फ्रीज ऑर्गनायझर जे होते ना, म्हटलं नाही एकदा आपण हे बघितलेच पाहिजे. म्हणून हे सर्वात शेवटी मी फ्रीज ऑर्गनाइज थोडेसे बघितले, थोडेसे ब्युटी प्रोडक्ट जे काय काय अवेलेबल आहेत, काय ऑफर्स चालू आहेत हे सगळं बघितल्या आणि इथून पाय निघता घेतला, बिलिंग केलं आणि आता घरी जायची वेळ आलेली आहे. डीमार्ट मधून निघालोय. डीमार्ट मधून सामान घेऊन झालेलं आहे. जे बजेट ठरवलेलं त्याच्यानुसार तर काही शॉपिंग नाही झाली आणि हा अनुभव तुम्हाला पण असेल. आपल्या सगळ्यांना जवळपास हा अनुभव असेल. जे बजेट ठरवून देतो त्या बजेटने कधी कधी नाही होत शॉपिंग. वरती खाली होते, थोडीशी वरती खाली झाली, म्हणजे खूप जास्त नाही झाली. पण आता जायचं काका काकींकडे. तर काका काकींकडे म्हणजे इकडे येण्याचं कारण तेच असतं की काका काकींना पण भेटणं होतं आणि डीमार्टची शॉपिंग पण होते आमची. तर चला आता काकींकडे जाऊया. लिफ्ट मधला वारा पण बघितली मस्त. चांगला आहे ना, मोठा आहे ना. शूटला होईल व्यवस्थित. फेकून दे. माझ्याकडे पण एक आहे, पण ना तो खूप जाड आहे, म्हणजे असा खूपच जाड आहे. थोडंसं घाल. हा वॉश कसा करतात? हा कसा करतात ह्याला? हा, हे थोडंसं वेगळं आहे ना. आणि इथे आलं ना की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. इथे आल्यावर मी बऱ्यापैकी रिलॅक्स असते. म्हणजे घरी असेल ना तेव्हा थोडंसं माझं असं असतं की हे काम करायचं आपल्याला, हे इथे करायचं, हे असं करायचं, तसं करायचं. पण इथे आली की मी तेवढीच रिलॅक्स असते आणि काकी पण तेवढ्या छान पद्धतीने म्हणजे मला कुठलंही काम न करू देता मला सगळ्या गोष्टी हातात पण आणून देतात. बऱ्याच वेळा असं होतं आणि खूप छान वाटतं की असं आपल्याला कोणतरी केअरिंग आपल्या साईडने असतं. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की असा एखादा दिवस असावा जो आपल्यासाठी निवांत असा असावा, तर त्यासाठी असा हा माझा दिवस असतो. खूप छान होता आजचा दिवस आणि अजून तर हा दिवस संपायचा अजून बाकी देखील आहे. कुस्करतात ना हातावर त्या.
हा शेमण्या भरपूर. काळी काळी असते. हा हा ती सफेदच बस झालं झालं सगळी त्यानंतर मी झुडिओला जायचं ठरवलं आणि घरापासून ना अगदी जवळच हे झुडिओ नवीन ओपन झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे ना व्हरायटी खूप जास्त छान होती. म्हणजे याच्या आधी मी झुडिओमध्ये गेलेली पण तेव्हा मला एवढी त्याची व्हरायटी आवडली नव्हती जेवढी आता मला इकडची व्हरायटी आवडली. आणि खूप छान व्हरायटी आहे. आणि ना जे कॉटन मधलं जे समरचं कलेक्शन आहे ते खूप छान छान होतं. मी बऱ्याचशा गोष्टी इथे ट्राय देखील केल्या. झुडिओ मधून आम्ही निघालोय आणि आता घरी जाणार. काकींकडे जेवायचा विचार चाललाय. पण आमचं असं चाललंय की मग जायला खूप जास्त उशीर होतो आणि एकदा थांबून थांबून गेलो ना की आम्हाला 12-1 तर आरामात वाजतात आणि हे सगळं सामान पण आहे ते पण अरेंज करायचंय. तर झुडिओमध्ये काही शॉपिंग नाही केली म्हणून मी काही जास्त क्लिप्स वगैरे तुमच्याबरोबर शेअर नाही केल्या. मला झुडिओमधल्या तेवढ्या अशा गोष्टी म्हणजे आवडत नाहीत, म्हणजे पहिल्यापासूनच आहे. म्हणजे माझ्या काही गोष्टी असतात ज्या फिक्स असतात ठरलेल्या. मग माझं असं होतं की इथे घेऊ की तिथे घेऊ, तिथे घेऊ की इथे घेऊ, असं बऱ्याच वेळा होत असतं मला. तर आता मी सचिन आणि मुकुल आम्ही तिघेच जण आलेलो आणि काकींच्या इथे हे नवीनच झुडिओ आहे. तिथे व्हरायटी खूप छान छान होती. काही गोष्टी मला आवडल्या पण मला ना फिटिंग झुडिओची बरोबर नाही वाटत, म्हणजे माझ्यासाठी तरी. म्हणजे मी जे एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल घेते त्याच्यामध्ये. आता आम्ही ऑटोसाठी थांबलोय. मुकुल आणि सचिन ऑटो बघतायत, तोपर्यंत मी म्हटलं चला तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये बोलून घेऊया. झुडिओ मधनं आल्यानंतर आता आम्ही हे काही पार्सल आलेले काकींचे मिशोवरनं, त्याच्यामध्ये स्पून ऑर्डर केलेले काकींनी वुडनचे. तर आम्ही जेव्हा एक्झिबिशनला गेलेलो तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं तिथे खूप महाग होते. ते महाग म्हणजे 20 रुपयाला एक होते. तर अजून काकींनी ओपनच केलं नव्हतं. तर मी आता माझे जे काकी म्हणाला तोच ओपन कर आणि सगळ्यांना दाखव पण ही कशी आली आहे क्वालिटी म्हणून. तर हे असा 12चा सेट आहे, या तुम्हाला दाखवते. तर तर हे पण एक आलेलं मिशोच आहे. तर जे सोप साठी असतात ना ठेवायला, हे माझ्याकडे याच्यामध्ये स्क्रब पण येतो, म्हणजे हे एक चांगलं आहे. एक स्क्रब आहे आणि हे असं लीड आहे. हे याच्यावर लावायचं, हे इथे जाईल म्हणजे याच्यामध्ये सोप वगैरे असं जाईल. आणि माझ्या मते हे याच्यावरती हे एक पण मागवलेलं काकींनी. काकी पण आता माझ्यासारख्या खूप काय काय मिशोवरनं मागवायला लागलं आणि हे मागवलेले. तर हे आता हे पण काकी म्हणाला 12चा सेट मध्ये मागवलेलं. तर ते त्यांनी वापरलेत. हे आता 6 इथे आहेत, हे बघा. आजचा दिवस ना खूप छान गेला. म्हणजे दिवसाची सुरुवात कुठे झाली आणि कुठे एंड झाला ना कळलं नाही. थोडासा प्रवास नंतर नंतर कंटाळवाणा झाला, कारण काय होतं ॲक्वालाईन किंवा मेट्रो 11 लास्ट असतात. मग ते पकडण्याच्या म्हणजे लास्ट ट्रेन पकडण्याच्या याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली. पण हे थोडंसं एक कार्ड होतं, म्हणजे कसं असतं ॲक्वालाईन 3 चेंज करायच्या होत्या. म्हणजे गोरेगाववरनं आम्ही डीएन नगर वरनं मग मरोडवरनं मग इथे दादर पर्यंत अशा 3 लाईन चेंज करता करता तिकीट्स प्रत्येक वेळेस काढणं शक्य नाही. तर हे कार्ड असतं जे आपण स्वॅप करू शकतो, म्हणजे जसं आपण तिकीट हे करतो स्कॅन, तसं कार्ड हे करायचं. जसं आपण टॉपअप वगैरे करतो, रिचार्ज करतो, तसं करायचं. फ्री असतं कार्ड, फक्त आपण याच्यामध्ये 100-200 आपल्याला जसं पाहिजे तसं याच्यात रिचार्ज करू शकतो. मग ते एक फक्त बरं होतं, म्हणजे अशा घाई गडबडीच्या वेळेस. आणि सामान होतं त्याच्यामुळे अजून थोडंसं म्हणजे थोडंसं असं वाटलं की अरे नको हा प्रवास 3 लाईनचा. आता जाताना खूप छान वाटलं, मजा देखील वाटली.
जसं बाहेर जी गरमी वगैरे किंवा जो आता ट्रेनचा जो क्राऊड असतो आणि खूप गर्दी वगैरे असते, मग त्याच्या वेळेस मग हा पर्याय चांगला असतो. थोडेसे पैसे जास्त जातात पण थोडंसं बरा वाटतो प्रवास. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. हे जे काही सगळं सामान आणलंय ते परत रिफिल करायचंय, उद्या सगळं ऑर्गनाईज पण करून घेणार, ते पण मी उद्याच करणार. आता काही ठेवणार नाही, पावसाळा पण जवळ येतोय सगळ्या गोष्टींसाठी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं असे छान अशी कमेंट करा. एवढ्या दिवसात मी तुम्हाला खूप जास्त मिस केलं, तुम्ही देखील मला मिस केलं असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.